मला मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा आता सकाळची वेळ आहे, जवळपास सकाळी 11 वाजलेले आहेत आत्ता। आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली, सर्व कामं इकडं आवरल्यात, आपल्या गाया पण इकडं सावलीला घेतल्यात। तर मी मागच्या 2-4 दिवसापूर्वी ना एक व्हिडिओ टाकला होता, आपल्या नवीन गाय आणलेल्या, आणि एका गायचा टाकला होता बांधून ठेवलेली। तर खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या कमेंट आल्या, तर म्हणलं चला आज त्याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला सांगावं। कारण काय झालं माहिती आहे का, तर त्याचं काय मी ब्लॉग बनवलं नव्हतं आणि छोटंसं एक क्लिप घेतलेली, तर तीच मी शॉर्ट व्हिडिओला टाकलेली। तर इकडे बघा गाय आपल्या सगळ्या आता बसल्यात, निवांत झाल्या ते, तिकडं गोट्यात बी सगळ्या बसल्या ते आता। तर कसं आहे, तर सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करत जावा आणि शेअर पण करत जावा, तसंच कमेंट करा, आणि चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर विषय असा झालता, आपण मागच्या 2-4 दिवसापूर्वी 2 गाय आणलेल्या नवीन। तर जसं मी सांगितलं होतं का नाही, ह्या गाय आपण जेव्हा आणल्या होत्या ना 5 गाय एक दिवशी, तसेच आपण आणखी गाया घेणार आहेत म्हणून मी मागं एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आणि आणलेल्या पण आपण 2 गायी। पण विषय असा झाला, गायी आणल्या आणि त्या गायींचं म्हणजे एक दिवस ठेवल्या। तर आपण त्या गायी आणलेल्या ना, तर 1-2 दिवस ठेवल्या बरं का गायी। तर मला काय वेळ भेटला नव्हता व्हिडिओ बनवायला नवीन गायी आणलेल्या। तर विषय असा झाला की गायी आणल्या, गायी पण चांगल्या होत्या बरं का, पण आणल्या आणि त्याच दिवशी जरा चारा वगैरे खायना त्या कुचंबल्या होत्या। मग नंतर दुसऱ्या दिवशी पण खायना त्या, 2 दिवस त्यांनी खाल्लं नाही। मग आम्ही डॉक्टरांना बोलवलं, चेक केलं, तर थोडीशी त्यांना ना ह्याची म्हणजे काय की तुम्हाला दाखवते व्यवस्थित कॅमेऱ्याने। तर म्हणजेच की चेक केल्याच्या नंतर असं जाणवलं की म्हणजे लाळीची लागण झाल्यासारखी। मग डॉक्टर म्हणले ही गाय तुम्ही ठेवू नका, तर रिटर्न करून टाका। तर 2 दिवसात आपल्याला त्या गायीना रिटर्न कराव्या लागल्या, आणि रिटर्न केल्यामुळं आपण ज्या नवीन गायी आणल्या होत्या ना त्या आपण माघारी दिल्या। तर म्हणजे कसं आहे की आत्ता ह्या दिवसात म्हणजे आता थंडी चालू आहे, आणि थंडीमध्ये कसं असतं की लाळी जित्राबांधला येतच राहत्या त्या, आणि गायी बाजारातून आणलेल्या होत्या। तर म्हणजे बाजारातून व्यापाऱ्यांनी आणलेल्या आणि आपण व्यापाऱ्यांपासून आणलेल्या, पण त्यांना मग ते म्हणले की आम्ही माघारी घेऊन जातो, आणि जर गायींना म्हणजे चांगल्या झाल्या तर आणून घालवतो, किंवा बदलून दुसऱ्या गायी आणा। तर जोपर्यंत म्हणजे आपल्याला चांगल्या गायी भेटत, तर लाळीच्या लक्षणांमुळे ना आपण ती गायी माघारी रिटर्न केल्या। तर बघू आता ज्यावेळेस आपल्याला चांगल्या गायी भेटत्या ना, तेव्हाच आपण गायी आणणार आहे। कारण कसं आहे की आता थंडी चालू झालेली आहे, त्याच्यामुळं म्हणजे दिवाळीपासून थंडी चालू झालेली आहे। तर थंडीत शक्यतो जास्त प्रमाण असतं बरं का लाळी येण्याचं जित्राबांना। तर आपल्या एवढ्या सगळ्या जित्राबांचं ना लय बेकारी झाली असती, त्या 2 गायी आपण ठेवल्या असत्या तर त्यासाठी मग म्हटलं की त्या गायी रिटर्न माघारी केलेल्याच परवडत्याने। कारण बघू शकता आपला हा गोटा तिकडं झाडाखालच्या, तर मी आधीगरच तुम्हाला दाखवल्या, आणि एवढ्या सगळ्या गायांमध्ये आणि त्या 2 गायी ठेवल्या असत्या ना, तर कसं असतं म्हणजे लाळीचं एकामेकीच्या वासाने, एकामेकाच्या गायांच्या वासाने का नाही, तर लगेच दुसऱ्या गायांना हे होतं, जाडल्या जातो। तर त्याच्यामुळं मग आपण त्या गायी रिटर्न माघारी केल्या। तर बघू शकता आता इकडं सगळ्या गायी आता सावलीला येतात। तर आत्ता जे आपले दूध उत्पादक भाऊ बहीण आहेत, त्या म्हणजे शेतकरी आहेत, त्यांना गायी जर नवीन घ्यायच्या असतील ना, तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि गायी चेक करून घ्याव्या त्या। कारण कसं आहे की गायींचं आत्ता लाळीचं प्रमाण वाढलेलं आहे। कारण आजच आपण आत्ता ज्येष्ठ बघा लाळीची इंजेक्शन करून घेतल्यात, आणि ही बघा आपली काळूबाळू कशी इकडे बसली ती। तर बघा ही आहे खोंड, आणि ही आहे कालवड, आणि तिकडे आणि इकडे आहे आपली राधा। तर बघू शकता आपली राधा कशी सुंदर आहे, कशी आता झोपली आहे एकदम मस्त। तर कसं आहे भावांनो बहिणींनो की जनावरं सांभाळायचं म्हणलं ना, तर त्यांची पूर्णपणे लहान बाळासारखी काळजी घ्यावी लागते, तेव्हा जनावर असते ती। तर असं म्हणजेच कसं लाळ एका गायीपासून ती 100 गायींना लाळी येत राहते त्याच्यामुळे आपण त्या गायी ज्या आहेत माघारी दिल्या।
तर ज्यावेळेस आत्ता नवीन गाई आणू ना त्यावेळेस नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवेन आपण नवीन गाई आणलेल्या. आणि तसंच आपली दुसरी गाईचा एक व्हिडिओ टाकलेला, गाईला बांधून टाकलेली. तर त्या गाईचं काय झालं तर माहिती आहे का, साधारणतः एक 4-5 दिवस झालं बघा. तर कुत्रं चावलेलं गाईला, आणि कुत्रं चावल्यामुळं म्हणजे फिरस्ती कुत्रं येऊन चावलं होतं. तर कुत्रं होतं पिसाळलेलं, अचानक येऊन गाईला चावलं कडवर असल्यामुळं पलीकडं. आणि मग एक 4 ते 5 दिवसातच गाय पिसळली. आणि तिच्यापासून दुसऱ्या गायांना काही विजा होऊ नये म्हणून आपण ती गाई पण तुटून अशी बांधून ठेवली. तर कसं असतं, पिसाळल्याला जित्राप काही जगत नाही बरं का, ते जातच. पण त्यासाठी त्याला ना 1 ते 2 दिवस जाम बांधून ठेवावं लागतं. ते तर काय तुम्हाला माहितीच आहे. कारण कसं आहे, पिसाळल्याला कुत्रं चावल्यावर त्यातनं तर बघा त्याच्यामुळं मग आपण त्या गाईला बांधून ठेवलेलं. तर बांधून ठेवल्यावर 2 दिवसात म्हणजे आज रात्री 1 वाजता पिसळली. म्हणजे तशी आजारी 2-3 दिवस आजारी पडली होती. तर भरपूर तिला औषध इंजेक्शन ही तिला जे पाहिजे ते ट्रीटमेंट केलं बरं का. पण विषय असा झाला की डॉक्टरने आधीच सांगितलं होतं की तुम्ही कितीही ट्रीटमेंट करा पण गाई शेवटी पिसळणारच आहे. तर मग 4-5 दिवस खूप प्रयत्न करून ही गाई रात्रीच्या 1 वाजता पिसाळली जास्त. मग तिला अख्खा दिवस अख्खी रात्र तर व्यवस्थित अशी दांबून ठेवावं लागली. कारण ती जवळ माणूस जाऊ काही जाऊ ना अशी त्याच्या अंगावर चवतळून जायची ना, तर असं वाटायचं की ती दावत उडती आणि चावती काय की. तर त्याच्यामुळे तिला लय पॅक केली ती, आणि त्याचा पण व्हिडिओ मी बनवला नव्हता. तर असं छोटासा क्लिप घेतलेला तर तेवढाच तुमच्याबरोबर शेअर केला होता. तर आत्ता ह्या सीझनमध्ये कसं आहे की लगनसराय भरपूर असते, आणि फिरस्ती कुत्र्यांचं कसं आहे की तेलकट मेलकट खाल्लं ना तर 100% कुत्री ही पिसळतात. आणि पिसळलं की समोर त्याला काही दिसत नाही, माणूस आहे जनावर आहे काय आहे, तर ते जाऊन डायरेक्ट चावणार त्याला. तर त्यासाठी आपापल्या जनावरांची काळजी घ्या. कारण आता हे 2-3 महिने ना तर लाळीचं आणि पिसाळलेल्या कुत्र्यांपासून ना खरंच जित्राबं माणसं सावध, सगळीजणी सावध राहा. कारण आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला चांगला माहिती आहे अनुभव की. तर त्याच्यामुळं आपापल्या जनावरांची भरपूर काळजी घ्या. कारण आम्ही पण स्वतः अनुभवलेलं आहे. आपली जी गाय होती तिला 9वा महिना होता, आणि 9वा महिना निम्मा म्हणजे साधारणतः एक 8 ते 10 दिवस राहिलं होतं ती व्यायला, आणि तोपर्यंत गाय पिसळली. तर ती गाई पण गेली, त्याच्याबरोबर तिचं पाळ पण गेलं. आणि खरंच खूप म्हणजे एक 4-5 दिवस ना तर खरंच खूप बेकार वाटायचं. तर इकडं आपल्या अप्सरा चरत्यात. आज सकाळी बघा इकडं खत भरून म्हणजे खत विकलं. तर आज आपल्या अप्सरांना इकडं उकरायला काहीच राहिलं नाही, थोडंसंच खत शिल्लक राहिलं आहे. तर आज जाईना त्या बघा, हो का इकडंच फिरायला लागले ते, आणि इकडं उकांड्यावरती जाईना त्या. कारण आज सकाळी सकाळीच खत विकले बघा. 5:30 वाजता गाडी आलती, म्हणजे टेलर आलता, ट्रॅक्टर आलता. तर डबल जुगाड आपलं भरलं बघा खताचं. आणि सकाळी 5:30ला आम्ही गायांचे झाडलोट करायला लागलो, त्यावेळेसच इकडे ट्रॅक्टर येऊन सकाळी सकाळी लवकर भरून नेलं. तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपापल्या जनावरांची ह्या दिवसामध्ये भरपूर काळजी घ्या. कारण कसं आहे तुम्हाला तर माहितीच आहे की जनावरांना लहान बाळासारखं सांभाळावं लागतं. कारण काय म्हणतात ना, आपल्या दारातली लक्ष्मी आहे ती. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.